विश्वासाच्या चमत्काराने 64 वृद्धीची प्राप्ती होती. सगळा चमत्कार विश्वासाचा, श्रद्धेचा. तीर्थंकर पद कशाने प्राप्त? श्रद्धेच्या बळावरच तीर्थंकर पदाची प्राप्ती. शरद काका काय सांगितलं सांगा? श्रद्धेच्या बळावर तीर्थंकर पदाची प्राप्ती. त्याच्या अगोदर काय सांगितलं? थांबा, त्याच्या अगोदर काय सांगितलं? शेवटचं वाक्य बरोबर सांगितलंय. त्याच्या अगोदर सांगितलं का नव्हतं? काय सांगितलं? सांगितलं होतं ना? तुम्ही नव्हता काय? तर श्रद्धा 64 वृद्धीचं कारण सांगितलं. आणि श्रद्धा दर्शन शुद्धी सांगितलं ना कारण भावने. त्यानेच तीर्थंकर कर्म प्रकृतीचा बंध आहे. रत्नत्रयामध्ये सुद्धा पहिलं स्थान सम्यक दर्शनाचं, विश्वासाचं आहे. विश्वास पक्का करावा लागेल असं सांगायचं, असं आचार्यांचं म्हणणं आहे. वस्तुव्यवस्थे संबंधीच श्रद्धान पक्क केलं पाहिजे. जसं आहे तसं श्रद्धान केलं पाहिजे. विरुद्ध श्रद्धांतर संसार परिभ्रमणाचं कारण होतं. म्हणून इथं त्यांनी सांगितलं की श्रद्धा सहित जर ते सगळं असेल, 4 गोष्टी, तर ते मण्याप्रमाणे सांगितले. मणी हिरा, हिऱ्याप्रमाणे सांगितलं ना, पूजनीय बनतात. गिरीश काय सांगितलं? काय काय पूजनीय होत हे सांग. हे तर झालं तुम्हाला सांगितलं ना, आहार, विहार. अजून काय पूजनीय? वयावृत्ता. अजून काय सांगितलं काल? मल सुद्धा पवित्र होत. काय म्हणता ना 64 वृद्धी म्हणजे? मग त्यांच्या अंगावर आलेलं काय वार आणि पाणी, गंधोदक पूजनीय नाही? आता प्रश्न आहे, पवित्र होत नाही का? आणि ते पवित्र ते नाही, आपले परिणाम त्याच्या प्रती आहेत, बाकी काय नाही. ते तर स्पर्श, रस, गंध, वर्ण, वास, त्यांनी घेतलेलं भोजन आपण प्रसाद म्हणून खातो. व्यवहार महाराजांना आहार दिलेला, त्याच्यामधली एक ती प्रसन्नता आहे, बाकी काय नाही. तुमची त्यांच्या प्रती समर्पण, आपलं त्यांच्या प्रती जे समर्पण ते दाखवायचं. पूजनीयता म्हणजे काय असते? तुमच्या मनामध्ये त्या त्या विषयाच्या प्रती, म्हणजे त्यांनी धारण केलेल्या रत्नत्रयाच्या प्रतीचं ते एक प्रतीक आहे, द्योतक आहे. त्यांचा शब्द कुठं पडू नये, त्या कुठलंही असू दे त्यांचं काय, त्यांची पिंची कमंडळ काय असतं, पूजनीय आहे का नाही? ते तर शौच आणि दयेचं उपकरण सांगितलं जातं, पण आपण त्याला उच्च स्थानावर ठेवतो घरात.
काय आहे काय, कारण ते वापरले त्यांनी. कुणी वापरले? रत्नत्रयाचे धारक. त्यांच्या सान्निध्यात आलेली, संयोगात आलेली प्रत्येक गोष्ट त्याच्या संस्काराने. म्हणून तर तीर्थक्षेत्र काय असते तरी तीर्थक्षेत्र म्हणजे शिखरजीला पाय पडतो म्हणायचो. का पडतो? काय शिखरजी? डोंगर. शिमल्याला डोंगर आहे, ओटीला डोंगर आहे. डोंगर नाही काय? शिखरजीचा डोंगर भारी आहे का शिमल्याचा आहे का उटीचा आहे? काय उटीचा? मग काय फरक आहे त्या डोंगरामध्ये? काय फरक आहे? का तिथं गेल्यानंतर, शिखरजीला गेल्यानंतर फरक पडतो, कुंतलगिरीला गेल्यानंतर फरक पडतो नाही? आता मी म्हणल्यानंतर म्हणावं लागते, बाकी काय नाही. आता काय तसं काय आम्ही काय म्हणून म्हटलं ते विश्वासावर डिपेंड आहे. तुमचा कसा, कुठे, किती विश्वास आहे त्यावर ते सगळं. म्हणून आपलंच आहे ते त्यांचं व्यवहाराने. पण तिथं असताना तिथं त्या जीवाच्या ठिकाणी असलेला जो भाव, त्या भावाने ते परमाणु सुद्धा आचार्य म्हणतेच की जय शांत राग रुचिभी परमाणु विस्पम. म्हणजे काय? शांत परमाणु शांत असतो का? रोज आम्ही म्हणून म्हटलं दगडाच्याच पाया पडतो म्हणे. दगड तर पूजनीय आहे का? जर त्यांच्या अंगावरचं जल पूजनीय नसेल तर दगड तरी कसा पूजनीय? स्थापनेने त्याच्यात पूजता आणि अपूजता येते. आपण स्थापना करणार ना? कोण स्थापना करतो? तुझ्या अंगावर पाण्यावर स्थापना करता येईल का? सांग बरं. का? माहित आहे ना? त्यांच्याजवळ अहिंसा, सत्य, रत्नत्रयाने पवित्र. कशाने पवित्र असतात मुनिराज? पंचपरमेष्ठी. आणि रत्नत्रयाच्या फळाला प्राप्त झाले अत्यंत सिद्ध. त्यांचे शब्द. आता ही काय असतं शास्त्राच्या कसं काय पाय पडतो आपण? कागद आहे असं एक जर विचार केला म्हणून एखाद्या विषय आपण हे स्थापना करतोय सगळ्यांनी पुद्गलाच. कारण आपल्याला ते पुद्गल दिसतं, कळतं. आणि व्यवहाराने त्याने जसं शरीर जोपर्यंत जीव आहे शरीरात तोपर्यंत काय त्याला जाणणार का? आणि मग मेल्यानंतर का जाणार? मग काय झालं? स्थापना करून ठेवायचं तसंच त्याला. चालतंय का? आपल्याला कळतंय नाही जीव आहे म्हणून पूजत आहे. आपण त्या शरीरामध्ये जीव पाहतोय म्हणून पूजत आहे. जीव नाही पाहिला तर पूजता संपली. झोपेत एखादा मेलाय काय करणार? जीव आहे का नाही? जोपर्यंत मला वाटतंय जीव आहे, मी कल्पना केली ना, माझी त्या ठिकाणी असणारी एक कल्पना आहे, निक्षेप आहे. माझा निक्षेप असतो, माझं ज्ञान आहे ते जसं आहे तसंच आहे आपल्या योग्यतेनुसार माझं ज्ञान. म्हणून माझं ज्ञान अपवित्र वस्तूला पवित्र करू शकतं ना, आणि पवित्र वस्तूला मी अपवित्र करू शकतो. इट डिपेंड्स अपॉन मी, माझ्यावर अवलंबन आहे ते. धर्माला अनायतन करू शकत नाही आपण, त्याचं फळ मग काय मिळतं बघतो आपण, संपले दुर्गती. असं का? त्याला निमित्त करून माझे परिणाम मी अशुद्ध केलेले आहेत. आपल्या घरातले मोठे लोक, त्यांच्या ते मोठे म्हणजे काय असतं? मोठे म्हणजे काय? तुझ्यासाठी मोठे, सगळ्यासाठी मोठे. मग कसं काय? हे स्थापना केली ना, तू विचार करतोय, मग मीच विचार करणार आहे ना प्रत्येक बाबतीत. मीच विचार करणार आहे, त्यांच्या संयोगात आलेल्या प्रत्येक गोष्टीबद्दल मीच विचार करणार आहे, आणि त्यानुसार मला मग फळ मिळणार आहे, चांगलं वाईट. विषाला अमृत करू शकत नाहीत काय?
करता का नाही? विषामृत होतं का नाही? होय म्हणतोय सगळंच. कसं काय होतं विषामृत? सांग बरं. विष निर्विष आपण म्हणतोय रोज. काय म्हणतो? विष निर्विषता. काय म्हणतो? शांत हो भूत शाकिनी सर्व शांत हो. हा? विष निर्विषता होता मानो. नीट म्हणा की मग. काय मला काय ऐकूच ना मनातल्या मनात. विष निर्विष होता मानो जागा लागतो. आणि कसं काय होतं विष निर्विष? कोण करतं विषाला निर्विष? सांग बरं. देव करते नाही करत? मग कोण केलं? मग तुम्हीच करता तर मग देवाच्या कशाला पाय पडताय? असा पण प्रश्न आहे. देवाचा काय संबंध? निमित्त नैमित्तिक संबंध आहेत. कर्म असो, देवशास्त्र गुरु असो, बाहेरची संगती असो, याचा सगळ्याचा संबंध येतो. आहे ना? येत नाही का? आपल्या विचारावर प्रभाव टाकणाऱ्या गोष्टी असतात. क्रूजवर गेल्यावर प्रभाव पडतो का नाही? घेतला. कशाचा? पुण्याचा प्रभाव वाटला का पापाचा? काय गोष्ट आहे? म्हणजे फरक कशामुळे पडला? म्हणजे बाहेरच्या ह्याचा काही संबंध आहे का नाही? आता हे सांगायचं. आता हे झालं विचाराच्या अपेक्षा. तुम्ही विचार तुमच्या विचारानुसार करणार. तसं व्यवहाराने जे बाह्य आयतन अनायतन हा भेद केलाय का नाही केला? करायचा का नाही? बरोबर का चुकीचा? असं तसं. म्हणून सांगायचं काय? जेव्हा रत्नत्रयाने विभूषित आहे तर प्रत्येक गोष्ट परमाणू सुद्धा उद्गर असले जरी तरी ते पवित्र होतात. तो एक दृष्टिकोन आहे. सुंदर दृष्टी. विचाराच्या विशुद्धीसाठी. माझ्या विचाराला विशुद्ध, माझी स्थूल बुद्धी आहे. मी जर त्या रत्नत्रयापर्यंत पोचू शकेल आतल्या, तर मग मला बाकीचं काय त्यांना त्याच्याशी घेणं देणं नाही. तुम्ही तुमचं माझ्या शरीराला पवित्र मानताय का नाही मानत हे त्यांना काय पडले त्याच्याबद्दल. मग तुम्ही माझ्या परमावधायक शरीराला, माझ्या गंधोदकाला आणि पवित्र मान असं म्हणते का? ते तो तर माझा भाव, आपली त्यांच्या प्रती जी श्रद्धा आहे त्या श्रद्धेचं ते काय. म्हणून आचार्य म्हणते श्रद्धा असेल तर हे सगळं मण्यासारखं आहे. म्हणजे वाचलो तर ना, जिस प्रकार पाषाण और मणि की एक ही जाती है. 15 नंबरचा श्लोक आपण बघितला होता. परंतु कांति की विशेषता के कारण अधिक बार वाला होने पर भी पाषाण की महिमा नहीं की जाती. दगड जो आहे, पाषाण जो आहे, तो वजनदार आहे म्हणून त्याची किंमत केली जाते काय? नाही. तथा अल्प भार युक्त होने पर भी मणि की विशेष महिमा की जाती है. जो मणि है तो अल्प आहे. त्या पाषाणाच्या अपेक्षेने बघितलं तर तो मणी अल्प भारवाला, परंतु त्याची महिमा किती आहे, त्याची व्हॅल्यू किती आहे. उसी प्रकार मिथ्यात्व और सम्यक्त्व सहित क्रियाओं की जाति एक होने पर भी, दोघांची जाती एक असताना कोणती जाती एक कोणाची? या 4 गोष्टी सांगितल्या त्यांची जाती एक सांगते. मंद कषाय, शास्त्रज्ञान, बापाचा त्याग, चारित्र आणि तप.
अंशनादित्य हे जर बाहेरून बघितलं तर दोघं समान आहेत. मिथ्या दृष्टी जवळ पण आणि सम्यक दृष्टी जवळ पण. हे सांग बरोबर. मग असं काय जादू झाली सम्यक दर्शनामुळं की ते सगळं मान्यासारखं होतंय आणि ते सम्यक दर्शन नाही तर दगडासारखं होतंय? असं कसं आहे? कसं घडतं? असं का घडतं? काय काय प्रकार? तेच आहे सगळं जड पुद्गल. आता ते झालं ना, दगड का बनलं ते आणि ते मनी का होतंय तेच म्हणते शास्त्रज्ञान. तेच तप आणि तेच चारित्र आणि तेच मंद कशा. जाती एकच आहे म्हणते. दगडाची आणि मण्याची जाती एकच आहे. दगड पृथ्वी काय एकच आहे दोन्ही असं सांगायचं. दगड काय आणि हिरा काय एकच आहे का वेगवेगळा आहे? समीर एकच आहे. कळतंय का तुला? एकच आहे. मग फरक कसा पडला हिऱ्यात आणि दगडात? काय पडला? कुठं पडला? जाती तर समानच म्हणून म्हटलं. भाव समजून घ्या. पाणी तेच आहे. जोपर्यंत भगवंतांचा स्पर्श होत नाही तोपर्यंत त्या पाण्याला पाया पडायचं नाही. जोपर्यंत त्याच्यामध्ये प्राण प्रतिष्ठा केली जात नाही त्या दगड किंवा धातूमध्ये तोपर्यंत पाया पडायचं नाही. काय म्हणतो? पूजनीय म्हणजे नाही, वंदनीय नाही. तसं तिथं वंदे लिहिलंय ना. विनय ठीक आहे, विनयपर्यंत ठीक आहे. वंदेचा अर्थ काय? पूजनीयचा अर्थ काय? हा, पूजनीयचा अर्थ काय? पूजनीयचा अर्थ करून सांग मला. पूजनीयचा अर्थ झाल्याशिवाय कसं तुम्हाला कळणार की का असतं? विनय आणि पूजेमध्ये काय फरक आहे सांग सर? डोकं टेकून पाया पडून म्हणजे का चुकीचं आहे ते सांग. डोकं टेकवलं तर काय झालं काय? म्हणजे विनय कशाला म्हणायचं ते सांगा. म्हणून म्हटलं विनयाचा अर्थ काय होता? आपण नाही ठरवायचं. वस्तुस्थिती काय त्याच्यावरून ठरलं पाहिजे. तुला काय वाटतं हे नाही ठरणार. त्याच्यावरून धर्म नाही ठरवणार. जो जसा आहे तसा स्वीकारावा लागेल. ज्या दिवशी स्वीकारणार तरच आपलं कल्याण होणार. म्हणून डोकं टेकवण्याची क्रिया जी आहे त्याच्यामध्ये माझा अभिप्राय काय? विनय. पूज्यता म्हणजे काय असतं? पूज्यता वगैरे दुसरं वगैरे काय नाही आहे तुमच्या मनामध्ये त्याच्याप्रती. म्हणून मग सांगितलं ना गाडीची पण पूजा. चालते तसं नाही. चक्ररत्नाची पूजा केली नाही. चक्रवर्तीने केली, लिहिलंय. आचार्यानेच लिहिलंय. जिनसेन आचार्य. वाचा तुम्ही आधी पुराण. मग तिथं धर्म अधर्म आहे ना. हे काय? हे म्हणजे ज्याला धर्म म्हणून केलं जातं तशी पूजा नाही ती. गाडी धुतो पुसतो, घर जाडतो पुसतो, पूजा नाही ती. पण ती काय मोक्ष मार्गाचं कारण नाही एवढं सांगायचं मला. पण तो विनयच आहे त्याचा. कपडे इस्त्री करणं, धुणं, ती पूजा नाही का? पूजा म्हणजे काय? पूजा आपण एक रूढीने आणि कुठल्या तरी एखाद्या क्रियेशी जोडलेला आहे. पाया पडलं म्हणजे पूजा का? पूजेचा अर्थच म्हणून म्हटलं करायला पाहिजे. म्हणून तिथं स्पष्ट केलं त्यांनी पूजा काय असते म्हणून आपण त्याची व्याख्या म्हणून शब्दार्थ, नयार्थ, मतार्थ, आगमार्थ, भावार्थ सगळे अर्थ जर व्यवस्थित आपण ज्ञानात आणि अनेकांत समजून जर घेतला तर आपल्याला अवघड वाटणार. पण आपण कुठेतरी एक विषय डोक्यात ठेवला आणि त्यामुळे मग चेंज व्हायला अवघड जातं. बाकी काय नाही. पण विज्ञान आणि बुद्धी जर अशी अभ्यासानं विस्तारत जाईल तर समजत जाईल की कशाशी कसा संबंध. हेतू, तर्क हे वापरले आणि आगम याद्वारे सगळ्या गोष्टी सिद्ध होतील. डोक्यावर घेणं का? डोक्यावर घेणं पायावर का नाही यायचं ती मग दादा प्रश्न.
म्हणजे तुम्ही विनय करताय म्हणजे काय, पूज्यता आहे म्हणून डोक्याला लावलं जातं. नाव शब्दात तुम्ही काय देता हा महत्वाचा नाही, तुम्ही क्रिया कोणती करता हा. अभिप्राय काय, अभिप्राय अंतरंग हे आहे ना त्याच्यामध्ये मुख्य. म्हणून इथं आचार्य सांगायला क्रिया जी आहे चारही गोष्टी एक जातीच्या आहेत म्हणते, एक जातीच्या. अंशनादी तप करू दे सम्यक दृष्टीने, नाहीतर मिथ्या दृष्टीने करू दे. जे जर बघितलं तर ते काय आहे, जर एका जेव्हा आपण ती क्रियात्मक बघतो तरी ती जड रूपच आहे. न खाणं हे काय असतं है ना, शास्त्र स्वाध्याय शब्दाचं ज्ञान आहे काय. मग त्याच्यामध्ये पूज्यता का, सम्यक दर्शनाने पूज्यता आली म्हणजे काय, एक्झॅक्ट काय झालं असा फरक पडतो असं सांगा. म्हणून इथं आचार्य काय म्हणले की जो दगड आहे आणि जो मणी आहे ना, दोन्ही आहे, दोन्ही एकाच जातीचे आहेत. पण सम्यक आणि मिथ्यात्व मध्ये तो उसी प्रकार मिथ्यात्व और सम्यक सहित क्रियाओं की जाति एक होने पर भी अभिप्राय की विशेषता के कारण मिथ्यात्व सहित क्रिया का बहुत भार वहन करने पर भी उसकी कोई महिमा नहीं होती. किती करू म्हणजे विशुद्धी, परिणामाची विशुद्धी. अंतरंग अभिप्राय त्याच्या पाठीमागचा जो आहे तो जर योग्य नाही तर त्या बाह्य सगळ्या क्रियेला पूज्यता प्राप्त होत नाही. और सम्यक तो सहित क्रिया का किंचित भार वहन करने पर भी, सम्यक सहित जर सगळ्या क्रिया असतील तर ते म्हणतात काय, उसकी बहुत महिमा होती है. त्याची खूप महिमा. थोडं करा पण श्रद्धेने सहित, आणि करता त्यावेळेस त्याच्यामध्ये समर्पणाची गरज आहे. जे करताय त्यामध्ये झोकून देणं आवश्यक आहे. आणि बसलोय आपण इथं शास्त्र वाचतेच तेवढंच बरोबर आहे, बाकी काही मला कळत नाही असं इथं त्या ठिकाणी समर्पण गरजेचं आहे म्हणून एक गोष्ट आलेली आहे ना. आणि एका माणसाला शांती पाहिजे, शांती. मग त्यांनी प्रश्न विचारला, मुझे शांत होना है, मैं क्या करूं, प्रश्न. मला शांत व्हायचंय मी काय. एक फकीर अपने बगीचे में गड्ढा खोद रहा है, बगीचे में कुछ पौधे लगा रहा है. कोई पूछने आया है उससे और उसे पूछता है कि मुझे शांत होना है, मैं क्या करूं. ठीक आहे, फकीर बसलाय तिथं बागेत खड्डा, आणि मग तिथं पोचला त्याच्याजवळ तो माणूस. आणि प्रश्न काय केला धीरू, तसंच म्हणाला आवाज, मला शांत व्हायचं असं म्हणलं. असं असं म्हणून आपण आलो इथं काय नाही, कसं आलो असं रविवार आहे, सुट्टी आहे, दुकान बंद आहे म्हणून. ठीक आहे आलाय, पण आला तर आता कसं पाहिजे समर्पण. आणि एकदा हे समर्पण जर झालं ना
तर मग तुम्ही रविवार सोमवार दिवस रात्र सकाळ संध्याकाळ असं टाइम बघणार नाही, क्षेत्र बघणार नाही, काळ बघणार आहे, काय बघणार नाही. समर्पण. आपल्या घरात कोणी आजार असल्यानंतर तुम्ही बघता काय, कोणता दिवस आहे अजून, कुठं आहे तो, जवळ आहे का लांब आहे, असं बघूनच मग ठरवता काय जायचं नाही जायचं बघायचं. आपल्याला माहिती आहे ते माझे मी त्यांचा आहे, श्रद्धा पूर्ण आहे माझी. आणि मग ते कुठेही असो कशी असो, नाही जवळ असो लांब असो, वेळ मला आहे नाही हा विषय येत नाही. फक्त तिथं आपल्याला माहित आहे मला जायचंय, माझे आहेत म्हणून. कोणाचे आहेत? कोण कोणाचं? आणि शरीर सगळ्यात जवळचा नातेवाईक, बाकीचे जाऊ द्या. आणि शरीर रूपी नातेवाईक आहे, त्याच्यासाठी आपल्याला वेळ नाही का? आणि आत्मा तो आप्त कोणी मानतच नाही. जो मी आहे, जो माझा आहे, त्याला मी माझा मानताय काय? जावायला तुम्ही जेवढं मी माझं मानताय स्वप्न किती विनय आहे जावायला. काय केलं जावायला तुला? विचारलं एवढा विनय का करतो असं माझा प्रश्न वाटतंय. माझ्या मुलीला सुखी ठेवतो म्हणून. मग तेच पूर्वी संबंध नव्हता, आता माझी मुलगी माझ्या मुलगीचे ते मिस्टर कसं संबंध जोडला पाहिजे का? काय मला कळतच नाही अखेरीस. आणि पूजनीय झाले जावई, पूजनीय होते की नाही. पिताजीला पण लिहितो परमपूज, माताजीला पण लिहितो. आपल्या सगळे पूज्य शब्दाचा अर्थ समजा. धर्म आणि अधर्म क्षेत्र त्याचा शब्द सांगतोय विनय फक्त तिथं. मग आता त्याच्या अभिप्रायामध्ये हे विनय म्हणजे धर्म आहे आणि ह विनय म्हणजे काय आहे. या ज्या गोष्टीमध्ये धर्म नाही तिथं पण त्या धर्म म्हणून विनय केल्यावर मिथ्यात्व होत. धर्म समजून घ्यायला लागेल, त्याचा अभिप्राय समजून घ्यायला लागेल. महत्वाचा मुद्दा हा. सांगायचं काय, मी माझं मानलं तर सगळं होत. पण आपल्याला अजून मी आणि माझाच आत्मा वाटत नाही, मग त्याच्यासाठी आपल्याला वेळ नाही. बरोबर. म्हणून श्रद्धा दूर कराव्या लागतील आपल्या संबंधी. मी आत्माचा आहे. शेवटी बघतोय आपण राहतंय सगळं इथंच. ज्याला आपलं म्हणतोय ते त्यातलं एकही गोष्ट माझ्याबरोबर जात नाही, कोणाबरोबर गेलेली नाही, कुणी नेऊ शकलेलं नाही. बरोबर आहे. मग तरी सुद्धा तुमचं श्रद्धा उडत नाही त्या परवस्तूंवरून. नाही बाबा दुकान काय महत्वाचं नाही, शास्त्र महत्वाचं आहे. विचार, माझं कोण, माझं दुकान, माझे पैसे, माझं गिरायक, ते सगळं माझं समर्पण, माझा वेळ आहे त्याच्यासाठी. आणि आपल्यासाठी मग श्रद्धा, मला सांगायचं काय, तुमची श्रद्धा तिथं आहे तर त्याच्यासाठी ते लांब असलं, शास्त्र स्वाध्याय हॉल जवळ आहे का दुकान जवळ आहे तुमचं, सांगा प्रश्न आपला विचार. काय म्हणा, काय जवळ आहे काय लांब आहे. फक्त ते किती जवळ लांब आहे फक्त माझ्या श्रद्धेवर अवलंबून. बायकांचं माहेर किती लांब असू ते त्यांच्यासाठी, आणि सासर किती जवळ असू देत शिल्पा, ते तुमच्यासाठी जवळ आहे का लांब आहे. सासर लांब आणि माहेर जवळ का लांब असतं. फलटण जवळ आहे का लांब आहे. स्वप्ना, फलटण जवळ आहे का अकलूज जवळ आहे, सांग बरं.
म्हणजे आम्हाला आमच्या श्रद्धा म्हणून याच्यासाठी सांगायचं, एक श्रद्धा बदलल्याशिवाय काही होणार नाही. आणि तो उपदेश इथं दिला जातोय बाबा. आचार्यांनी पुढचा श्लोक मला घ्यायचा आहे, किंवा तीच क्रिया करा. सगळ्यात सोपी क्रिया आहे ती श्रद्धा बदलणे, सगळ्यात सोपी. त्यांनी ते दिले चांगलं उदाहरण देऊन. पण तुम्हाला आता इथं सांगतो चर्चा काय, जे काम करतोय त्यावेळेस त्याच्यामध्ये आपण त्याच्यामध्ये एक रूप झालं पाहिजे हे सांगतात. म्हणून आता त्याला काय विचारलं त्या फकीराला, मुझे शांति चाहिए मैं क्या करूं. तो वह फकीर गड्ढा खोदता है और वो कहता है कि जो करते हो वही करो, जो करते हो वही करो. मग काय कळलं नाही. वह कहता है कि शायद आप काम में हैं इसलिए आप बेमन से कुछ जवाब दे रहे हो. आणि तुमचं आता काय इंटरेस्ट नाही आहे, आता तुमचं दुसरं काम चाललंय आणि म्हणून तुम्ही असं काहीतरी उत्तर देताय, जे करते ते कर बाबा, काम माझ्या मागे लागलं नाही असं त्याला वाटलं. कारण उत्तर काय दिलं होतं, काय दिलं होतं, विरू आहे. काय उत्तर दिलं होतं, उत्तर दिलं का नाही, काय काय माहिती, सिंपल 3 शब्दात होतो, जो करते हो वही करो, एवढं सांगितलं. उत्तर दिलं, पण त्याला काय त्याचा अर्थ कळला नाही, अभिप्राय कळला नाही. त्याला वाटतं ही काहीतरी उगाच आपलं सांगत. मग तो फकीर कहता है ना, इसलिए आप कुछ गेला पता नहीं, वह कहता है कि शायद आप काम में हैं इसलिए आप बेमन से कुछ जवाब दे रहे हैं. तो फकीर कहता है कि अगर समझ में ना आया हो तो बैठ कर देखो कि मैं क्या कर रहा हूं. तो वह आदमी थोड़ी देर बैठ जाता है. वह गड्ढा खोद रहा है, खोद रहा है, खोद रहा है, पसीना बह रहा है, धूप है, वह गड्ढा खोद रहा है. वह आदमी कहता है कि काफी देर हो गई देखते देखते आप गड्ढा खोद रहे, लेकिन मैं कुछ और पूछने आया हूं. मैं पूछने आया हूं कि मैं शांत कैसे हो जाऊं. काय होईल असं कोणी विचारायला येत नाही ना, प्रॉब्लेम नाही. ते बघतंय, काय बघतंय, खड्डा खांदायचं चाललंय त्या फकीरात. बघ म्हटले मी काय करतो. मग बाहेर सगळं ऊन आहे, घाम आलाय, मग आपलं चाललंय त्याचं, आणि ती बसलाय शेजारी बघत बसलाय. आणि मग हे काय बघायला लावतोय मला, असं झालं ना अर्थ, हे काय बघायला लावतोय. म्हणून तो परत म्हटला का नाही, मी इथं तुमचंही बघायला का खड्डा खांदतोय ती बघायला. मी आलो इथं कशासाठी, आणि तुम्ही इथं आला नाही त्याच्यासाठी, म्हणून हे सगळं नुसतं बघायला असं. मैं आया हूं यहाँ शांती, शांती की शांती प्राप्त करायची, त्याच्यासाठी मी काय करू हा माझा प्रश्न आहे. लेकिन मैं कुछ और पूछने आया हूं, मैं पूछने आया हूं कि मैं शांत कैसे हो जाऊं. तो वह फकीर कहता है कि मैं सिर्फ गड्ढा ही खोद रहा हूं और बिल्कुल शांत हूं. मी तर खड्डाच खांदतोय आणि मी एकदम शांत आहे. मला काय म्हणजे मला माहित आहे एक खड्डा खांदायचंय, बाकी काय विकल्प करायचं. शास्त्र सांगायचंय, कोण ऐकतंय कोण नाही ऐकतंय हे विकल्प केले तर मी अशांत होईल. मी अशांत तेव्हा होतो. आणि मी आपलं सांगितलं खाली बघून आपलं इथे असं दिलंय, गिरीश काय करतोय, धीरज काय करतोय आणि सूरज काय करतोय हे बघत बसलो तर काय होणार, काम करणं. खड्डा खांदायचं ना, खड्डा खांदायचंच काम. शास्त्र सांगायचं ना, तेवढंच काम करायचं. बाकी कोण काय करते हे काय विचार करायचं काम आहे का सांगा बरं डॉक्टर. पण तसं नाही होत. जे काम आपण करतो त्यावेळेस आपल्या डोक्यात ते नाही आहे. आपल्या डोक्यात लक्ष दुसरंच आहे. पूजा करायची असली तरी आपलं लक्ष ते नाही की आपलं पूजा करायची,
ह्यांनी नारळ चढवलं का, त्यांनी नारळ चढवलं का, तुम्ही पण नारळ चढवा, तुम्ही पण हे घ्या. आणि मग कोण आलंय, सगळ्यांकडे आहे का द्रव्य, पुस्तक आहे का, आणि पूजेची सिस्टीम. जेव्हा एखादी विधान पूजा करतात त्यावेळेस काय चाललेलं होतं सिद्धेश्वर, नारळ चढवा, नारळ चढवा, ह्यांनी चढवलं का, त्यांनी चढवलं. अरे काय म्हणतोय सिद्धेश्वर, पूजन काय म्हणतोय, ह्याच्याकडे काय त्या शब्दाचा अर्थच नाही. कालच तुम्हाला किती अर्थ सुंदर, तुम्हाला माहित होता का अर्थ, रोज म्हणताना सुद्धा म्हणत हा आधी चांगलं लक्षात राहिलं. कसं त्याच्यामध्ये आनंद घ्यायचा असतो, मन कसं लावायचं असतं, असं ते लिहिलेलं असतं त्याच्यामध्ये, आणि त्याच्यातून आपल्याला तो आनंद घ्यायचा असतो. पण जे काम करतो त्यावेळेस आपण तिथं नसतो, आपण दुसरीकडे असतो. आणि त्यामुळं मग आपली आकुलता होत असते. काय संजय, गपचिप बसायची, पण आपण गपचिप नाही बसणार. मग त्यांनी काय करावं, बायकोने काय करावं, पोरीने काय करावं, पाहुण्यांनी काय करावं, कुणी काय करावं, हे सगळे विकल्प करत बसल्यानंतर मग तुमच्या मनासारखं थोडंच होणार आहे. मग राग येणारच, बरोबर आहे का. आणि आला तर काय फरक पडतोय, असं त्यांचं म्हणणं आहे. येऊ द्या, आम्ही काय म्हटलं का तुम्हाला असं करा त्या वेळेला, आम्ही आमच्या पद्धतीने जाणार, तुम्हाला जर राहायचं तर आमच्या पद्धतीने राहा, नाही तर तुमचं तुम्ही काम करा, काय बघूच नका ना कोणाचं काय चाललंय. असं ते सांगतोय बरं का, हे सांगतोय बघा. म्हणून स्वयंपाक करताना जे करते ते करत नाही. मग हे आवडेल का, हे खातील का, हे संपेल का, आणि कोणते विकल्प काय असतात. स्वयंपाक फक्त करता तुम्ही काय सोनाल, स्वयंपाक करताना मी स्वयंपाक नसतो करत माझं, त्यामध्ये बऱ्याच काही गोष्टी आपण बाकीच्या विचारात घेतलेल्या असते. म्हणून त्या स्वयंपाक करताना आपल्याला त्रास होतो, ते ओझं माहेरी गेल्यानंतर ते ओझं होत नाही. कारण तुम्हाला माहित असतं बाईला मदत करायची, स्वयंपाक करायची, त्याच्यामध्ये विकल्प करायचं काही कारण नाही. जास्त होतंय का, कमी होतंय का, चांगलं होतंय का, वाईट. फक्त एक तुम्हाला माहिती आहे, मला मदत म्हणून हे स्वयंपाक करायचं, आणि त्या दृष्टिकोनातून तुम्ही करत असताना तुम्हाला कुठलाच त्रास नाही, शांती आहे. पण इथं नवऱ्यासाठी बनवायचं म्हटल्यानंतर, घरात मुला बाळांसाठी सगळ्यांसाठी बनवायचं म्हटल्यानंतर लक्षच बदलतं. स्वयंपाक नाही खरं होत काही. आणि मग तो चांगला झाला, वाईट झाला, त्याच्याबद्दल जे काही विकल्प झाले, शिल्लक राहिलं, जास्त झालं, काय नाही, कमी पडलं, हे सगळे विकल्प परत आपल्या अशांतीला. कारण सगळ्या क्षेत्रात माल मागवला तर मागवला, आता ना ठेवू द्या, पण आता केव्हा विकल, केव्हा विकल. अरे मागवायचं तर मागवायचं काम झालं, बरं आता आलाय, आता विकायचंय, जर आता विकायचंच ना फक्त, आणि एवढंच डोक्यात ठेवा ना. मग नाही विकला तर हा विचार त्यावेळेस सुरू होतो. काय पाऊस पडला, आंबे आता काय झाले, पडले का काय, नाही तुझं अजून वाचले. आले तर ठीक आहे, बघितलं, पडले तर पडलेच म्हणून बघितलं, गोळा करायची, विकायचे किलोवर. म्हणजे असं सोपं त्यांनी सांगितलं, जो करते हो वह कर, असं एक उत्तर त्यांनी आपलं शांतीचं उत्तर दिलं. पण तसं नसतं होणे, है ना. मग घर बांधायचंय, मग तिकडे एवढा खर्च चाललाय, अजून हा खर्च आहे, तो खर्च आहे, ते खर्च आहे, आणि पैसे मिळवायचे, खर्च केल्यानंतर मग काय परत काय करायचं, काय खायचं काय. वडील तर झोप उडवली वाटल्याने त्यांची, तुझी पण उडत थोड्या दिवसांनी. अगोदर वडील पण चांगले झोपायचे तुझी, पण आता त्यांची झोप उडली, फक्त एवढाच विकल्प, पैसे मिळवले तर ते संपवले तर काय, आणि ते द्यायचे दुसऱ्याला, आणि ते परत येतील का नाही याची गॅरंटी नाही. हा याचा आपण भोग घेत नाही, हा याचा आपल्याला दान द्यायचं नाही, आणि त्रास मात्र तर भयंकर करून घ्यायचं. तुला का किती लहान, तुझं सगळं विकल्प किती, घर बांधते कुठं, कोण बांधते, पैसे नाही हा. आणि बघितलं तर सगळ्याकडे पैसे किती,
इकडं जागा तिकडं जागा, इकडं फ्लॅट तिकडं फ्लॅट, काय कमी काय. पण मंदिर बांधायचंय, तिथलं काम करायचंय, 50 लाख खर्च आहे का काय निलेश? मग सगळे विचारात पडले ट्रस्टी, आता करायचं काय? जेव्हा की एका एका ट्रस्टीमध्ये टाकलं एवढं सोन्याचं मंदिर बांधतात, बरोबर? तुझे आता काय नाही म्हणत. कशाचं काय चर्चा नाही, वार्ता नाही, काय झालं का बघू, विषय संपला ना? नाही संपला? मग काय चाललंय, काय मराठी वाट बघताय माझी? म्हणजे परत कोण विचारणारच नाही तुम्हाला काय होतंय काय नाही ते. असं विकल्प किती लगेच. पैसे जायचे म्हटलं तर राहुल विकल्प याला काय पाहुणे. पंखा काल मी त्यांच्या दुकानात गेलो, बसलो आणि गरम होत होतं दुपारची 12-12:30ची वेळ. मग आणि स्वतः शेजारी आणि म्हटलं अरे काय पंखा लावती? माल सगळा वर खाली सगळीकडे माल. वर काय पंखा लावा तर हात लागतोय म्हणून पंखा नाही लावला, माहिती आहे का तुम्हाला? आणि मग पोराला तर सहन होईना ते गरम, पण गपचीप तिथं सगळं गपचीप सहन करते. धर्म मंदिरात यायचं म्हटलं तर सकाळी उठताना मात्र त्याला पंखा दिला दुकानात तर सकाळी लवकर उठेल, बरोबर आहे का? विचारलं नाही तुला. मग म्हटले, मग ती मला हळ सांगते, सांगा दादाला, सांगा दादाला. ती दादा समोर होती तिकडं, म्हणजे सांगा त्यांना, काय ऐकतच नाही सांगितलं तर. मग झालं, मग दादाकडे बोललो मी. मग दादाला म्हटलं का बाबा पंखा आहे तर पाहुणे मला गरम व्हायला लागले. नॅचरली कसं आहे, म्हणून तुमची दोघांची चांगली जोडी मला आत्ता कळलं. नॅचरल एशी म्हटल्यानंतर मी गप झालो असं या मग काय. आणि अजून घटना पुढची एक आहे तर मला माहिती नाही. तर जाऊ दे, सांगायचं हे काय सांगायचं होतं, जे करते ते आहे ना ते त्या ठिकाणी काम करावं, बाकीच्या उचापती करत बसू नये असं त्याला सांगायचं, संबोधन करायचं होतं. वास्तव पूर्ण बघा काय म्हणतं. अगर मैं गड्ढा ही खोद रहा हूं और कुछ नहीं कर रहा हूं तो ना चला कुठे, तो वो फकीर कहता है कि मैं सिर्फ गड्ढा ही खोद रहा हूं और बिल्कुल शांत हूं. अगर मैं गड्ढा भी खोदूं और कुछ और भी करूं तो अशांत हो जाऊंगा. अशांत केव्हा होणार? दुसरं पण काम त्याबरोबर दुसरं काम आहे ना. गाडी याची अजून गाडी आली नाही काय नाही आहे ना, तोपर्यंतच 2 गाड्या, ह्याची गाडी येणार त्याची गाडी येणार, मग काय कसं हे सगळे विकल्प अगोदर पासून येईल त्यावेळेस होईल की सगळं होतंय. जे काम ज्या वेळेस गाडी आली तर गाडीच उतरायची, पण अजून नाही ना आली तर गप्प बसायची. पण नाही येणार आहे म्हणून ते कापूस पिंजाऱ्यासारखे सगळे आम्ही ओझी घेऊन स्वतःला त्रास करत असतो. सगळे कापूस पिंजारे, कोण पिंजणार एवढा कापूस? हे आहे संसार. कोण करणार? काय स्वप्नील भाई, तुमच्या बांधकामात तर तुम्ही लाईटचं वायरचं मला सांगितलं नाही आलंय म्हणून. मंदिरचं वायर म्हणून आलाय का नाही, काय झालंय, 8 दिवस झाले, काय झालं? येईल की येईल, यायला झालाय, येईल म्हणते ते येईल. तुम्ही धीर धरा, श्वास रोखून धरा, तसं गडबड करू नका असं त्यांचं म्हणणं. येईल, रोज चक्कर मारणार. आज काम आहे म्हटलं तर चक्कर मारणार, पण मंदिरावर चक्कर मारली, काम चालू झालंय का नाही म्हणून, नाही झालं तर बरं ठीक आहे होईल, चालू उद्या होईल, परवा होईल, तेव्हा होईल, असं होतं. तर चर्चा पुढे काय झाली, अदर मैं सिर्फ म्हटलं समोर तेवढं आहे तेवढंच, बाकी बघायचं नाही. एवढं झालं ना पीओपीचं तेवढंच बघायचं, पुढचं काय म्हणायचं नाही. याच्यावर का लावलं नाही, कधी लावणार नाही ना, कसं दिसल, असला काही विचार करायचा नाही. हे आता पट्ट्या दिसत ना छान दिसेल तेवढंच बघायचं आपण. शांतीचं कारण सांगतो, बाकी विचार नाही करायचं नाही असं. म्हणून त्यांनी सांगितलं
जे काम करतोय ते सोडून दुसरं काय करायला लागलो तर मी अशांत हूं. ठीक है ना? अगर मैं गड्ढा भी खोदूं और कुछ और भी करूं तो अशांत हो जाऊंगा. मैं सिर्फ गड्ढा ही खोद रहा हूं और अशांति का कोई उपाय नहीं है. मैं सिर्फ गड्ढा खोद रहा हूं और मैं कुछ नहीं कर रहा हूं, तो तुम भी जो करते हो वो करो. वह आदमी कहता है कि कुछ जीवन चर्या बता दे कि आप, ताकि जैसा आप कहे वैसा मैं करू. परत म्हणतो आता काहीतरी मला करायला सांगा की जेणेकरून आणि मी ते करेल आणि मला शांती मिळेल. आपल्याला काहीतरी करायचंय आणि करून शांती मिळवायची. आणि आचार्य आपल्याला सांगते, देव सांगते जाणायचं. हेच सांगायचं त्याला करायचं. जो करते हो करत अर्थ जाण. याचा तर भाव हाच आहे. काय गिरीश यातला भाव तोच आहे ना. जो करते हो कर म्हणजे फक्त बघत राहा, जाणत राहा, बाकी विकल्प करू नको. हे आहे त्या ठिकाणी शांतीचं कारण. पण आपण जे चाललंय ते नाही जाणत आणि त्याला सोडून अन्य जाणणं हे आपल्या अशांतीचं कारण. जेवढंच चाललंय तेवढंच जाणार ना. असं मग पुढं तो वो फकीर कहता है कि जब मुझे नींद आती है ना, तो मैं सो जाता हूं. अपनी तरफ से मैं कभी नहीं सोया. म्हणजे काय? अपनी तरफ से मैं कभी नहीं सोया म्हणजे मला झोपायचं म्हणून मी नाही झोपलो. झोप आली का? म्हणजे जसं आम्हाला रोज संध्याकाळी जेवायचा टाइम झालाय म्हणून जेवावं लागतंय. बात काय? वेळ झाली म्हणून जेवायचं. हे काय म्हणतोय? मी त्याच्यासाठी नाही, झोपेसाठी मी नाही, खाण्यासाठी मी नाही, दुकानासाठी मी नाही, शरीरासाठी मी नाही, बाकी मी कोणासाठी नाही आहे. मी माझ्यासाठी आहे. मला ज्यावेळेस जसं वाटतंय तसं. मुझे नींद आई तो मैं सो जाता. मुझे सोना है म्हणून नाही. आपण कसं दुकानात कसं जातो? कसं जातो दुकानात? स्वयंपाक पाणी आपण कसं करतो? कसं करतो? त्याच्या अधीन आहोत का आपल्या अधीन ते आहे? तेच तर फरक आहे. जे त्याच्या अधीन आहे ते परतंत्र आहेत. स्वयंपाक पाणी दुकान आदी शरीर जे काही आहेत त्याच्या अधीन आपण राहिलो नील तर आपल्याला काय दुःख आहे, अशांती आहे. आपण मालक आहे रे. आपण ते काम करायचं नसतं गड्याचं. पण नाही कोणाच्याही दुकानात कालच नितीन भाई म्हणले. काय म्हणले? म्हटलं कधी आला दुकानात? आत्ताच आलो. म्हटलं का? गडी नव्हता. म्हणजे गडी म्हणून थांबली होती दुकान. गड्याचं काम करायला चालतं हे मी खूप वेळा नाही. मग गडी वाढवा. अहो एक मिळणं मुश्किल. मग एक कसा मिळाला? माझा एक प्रश्न होता. जर एक मिळू शकतो तर दोन का मिळू शकत नाही? तर तीन का मिळू शकत नाही? एक मिळतोय ना. एक कसा काय मिळतो? आणि मग तो एक नसला की मग आपल्याला त्याचं काम करावं लागतं. एक मिळतंय तर दोन. आणि ज्यावेळेस आपल्याला रोजची कामवाली नाही तर दुसरी मिळते का नाही? जर आपण चार ठेवले तर काय आपल्याला मग ती आली नाही तर ही आली नाही तर ती तिसरी चौथी आहे म्हणून. तसं नाही. ठेवतानाच एक ठेवायचं आणि ते नाही आलं तर मग रडायचं आणि त्याच्या जागी आपण काम करायचं आणि इवळायचं. बरोबर आहे. गडी नाही, गडी मिळत नाही हो. कसं म्हणायचं? हाय आता तुम्हाला काय सांगायचं अडचणी. बरोबर आहे का? प्रभू गडी मिळत नाहीत ना. सगळ्याच दुकानात गडी आहेत असं मला म्हणायचं. पण मग कुठून आले प्रत्येकाच्या दुकानात गडी? हे प्रश्न आहे. आपल्याला खर्च करायचा नाही, प्रॉब्लेम हा आहे. पण आपण त्याला लपवतोय काय म्हणून? मिळत नाही. कारण दुसरा गडी म्हटले की परत 10-15 हजार द्यायचे. बरोबर. 15,000 द्यायचे म्हटल्यापेक्षा आपल्याला काय काम आहे? बसून आपण जायचे.
अडचणी येत. आपल्याला आहे, आपण करतो, आपल्याला जमतंय असं होतं. लक्षात आलं? आपलं काम सोडतो आपण, असं मला म्हणायचं. आपलं काम आलं काय ना, नाही गडी ना बंद कर, कसं गडी नाही बंद कर, पाहुणे असं असं नको का? नाही तर आता करणार काय मी तर देऊ शकत नाही. तुला जर आता गडी नसल्यावर तू घेणार का गज बी उचलून अँगल बिंगल सगळं? आणि मग काय करणार? तर गिरायक मागितलं आत्ता पाहिजे, अरे नाही बाबा आता देऊ शकत नाही असं म्हणून घालवणारच नाही. आणि गेल्यावर त्रास होणार नाही म्हणून आहे का? असं होते. मग आता द्यायचं, गिराईक पण व्हायचंय, उचलायचं पण काय मला, हे सगळा प्रॉब्लेम आहे. तसंच आहे धर्माचं पण, तसंच आहे. मला धर्माचं सगळं सुख पाहिजे, पण मला काय धर्माचं उचलणं होणार नाही बरं का. म्हणजे ते शास्त्राचा अभ्यास आणि असलं काय मला जमणार नाही. त्याच्यासाठी सुद्धा एक माणूस ठेवला तर बरं होईल का नाही? आणि रोज माझ्या शास्त्राला जात जा, एवढ्या पगारावर तर माणसं ठेवा शास्त्राला जायला, आणि तशी केली तर आपलं काम होतंय. म्हणून सांगते काय तर कि जब नींद काय म्हणले, अपनी तरफ से कभी नहीं सोया, जब नींद आती है सो जाता, और जब नींद खुल जाती है तो उठ जाता हूं. आता मला उठायचंय काय हा उठायचंय असतं ना. मी माझ्या पद्धतीने उठणार, हे शास्त्राच्या वेळेस. पुण्याला जायचं त्यावेळेस आहे ना, तिथं राजा नाही, तिथं गुलाम असतो. सकाळी 6ला उठायचं, कारण गाडी पकडायची. आणि शास्त्राला जायचं त्यावेळेस 10 जण उठवली तरी उठत नाही. आणि पुण्याला जाताना किती जणांना उठवावं लागतं? अलार्म लावून तयार आहे ना, 5:30ला चुकायला नको गाडी. ते कसं काय जमतं? म्हणून म्हटलं आपलेपणा जोपर्यंत, म्हटलं विश्वास जोपर्यंत बदलत नाही, श्रद्धा बदलत नाही, तर हे सगळं कठीणच वाटणार आहे धर्म. प्रत्येक शब्द इथला कठीण वाटणार आहे, इथली प्रत्येक क्रिया कठीण वाटणार आहे, इथलं सगळं श्रद्धा खोटं वाटणार आहे मला. आणि तेच आमच्या दुःखाचं कारण आहे, आमच्या लक्षात येईल. म्हणजे अशी ज्याला कळलं ना त्याला तळतळ असते, वाटतंय ना. म्हणून महाराजांना तळतळ होती किंवा सगळ्यांना येईल द्यावं सम्यक दर्शनाचं. कळलंय आणि मग दिसतंय समोर, तडफडते पाण्याच्या बाहेर माशी आहे ना, तिथं पाणी आहे शेजारी, पाण्यात पड नाही तर तडफडतो. पण तडफड आता काय करता, अडचणी होत. अरे ये बाबा पाण्यात ये, पाणी हे तुझं जीवन आहे. काय म्हणणार? हेतू आपले सगळे धर्माच्यासाठी हेतू असतील का नाही जमणार म्हणून. काय आधी धर्म जमणार आहे का? कधी जमणार आहे? कधी का रोज अभी कसं? श्रद्धा बदला सुमित, नाहीतर अडचणीत राहणार. असं सांग. आपल्यासाठी जगायला शिकलं पाहिजे, लोकांसाठी जगून काय लोक काय आपलं कल्याण करणार नाही. मग पुढे म्हणते काय बघा एकदा, और जब भूख लगती है तो मैं मांगने चला जाता हूं, अपनी तरफ से मैंने कभी नहीं खाया. मला हे द्या म्हणून नाही, सहज मागितलं ते, म्हणजे भूक लागली म्हणून. आणि भूक नाही लागली, भूक लागलेली नसती बऱ्याच वेळ संध्याकाळी, पण समोरचे म्हणते म्हणून खातो आपण. तुला दररोजच आहे आपलं हे तर आहे ना, खावा असं स्वतः मला भूक लागली म्हणून आपण किती खातो, आणि समोरचा म्हणतोय म्हणून आपण किती खातो. आणि ते आपल्या रोगाचं कारण आहे. रोग त्याच्यामुळे आहे, पण लक्षात येत नाही. सहज जीवनाचं सांगतोय. पुढे वाचू काय?
जब भूख लगती है तो मैं मांगने चला जाता और अपनी तरफ से मैंने कभी नहीं खाया। जब भूख नहीं लगती है तो मैं नहीं खाता, और सांस भीतर आती है तो भीतर आने देता हूँ, और बाहर जाती है तो बाहर जाने देता हूँ, और मेरी कोई चर्या नहीं है, और मैं बड़ा शांत हूँ। मला श्वास घ्यायचा आहे, मला श्वास सोडायचा आहे, प्राणायाम नाही, यामध्ये घेतला आणि सोडला जातो ना। येतोय तर येऊ द्या, जातोय तर जाऊ द्या, येणार नाही परत तर न येऊ द्या, म्हणजे असं शेवटी इझीनेस असं मला म्हणायचं, त्याच्यातला इझीनेस पाहिजे। म्हणून म्हटले ती की माझ्याकडून काय सुद्धा कुठल्याही गोष्टीची डिमांड नाही, असं त्याचं म्हणणं आहे। और तुम्हें भी शांत होना है तो तुम भी ऐसा करो। वह आदमी कहता है ये तो हम भी सब करते हैं, जब सोते हैं सो जाते हैं, जब खाते हैं तो खा लेते हैं, इसमें आप कौन सी नई बात बता रहे हैं। तो फिर उसने कहा कि तुम जाओ और जरा गौर से देखना, जब तुम सोते हो तब तुम सोते ही हो कि और भी कुछ करते हो, और गौर से देखना जब तुम खाते हो तो सिर्फ खाते ही हो या और कुछ भी करते हो। क्योंकि फकीर ने कहा कि मैंने तो ऐसा आदमी ही नहीं देखा जो सिर्फ खाता है तो सिर्फ खाता हो, और आदमी खाता और कहीं और कुछ भी करता रहता है। और उस फकीर ने जाते वक्त कहा कि हमने इतना ही जाना कि हम जो है वही है, जहाँ है वही है, जैसे है थे वही है, और हमें न कहीं जाना है और न कहीं हमें पहुंचना। मेरी दृष्टि में परम साधना का यही अर्थ है, और परम शांति का यही अर्थ है कि हम जहाँ है वही है। इझी जसं आहे तसं, म्हणून त्याला आपल्या शास्त्रात नाव दिलंय यथाचार। जसं आहे तसं त्याच श्रद्धान करायला सांगतोय ते फकीर, ती आचार्य इथं सांगते सम्यक दर्शन, जसं आहे तसं स्वीकारा। तुम्ही तुमच्या बुद्धीनं बघत बसू नका की हे असं पाहिजे आणि हे असं नको। जेव्हा आपण आमच्या बुद्धीने बघतो हे असं पाहिजे आणि असं नको, त्यावेळेस गिरीश तुला त्रास आहे, मला त्रास आहे, आणि गिरीश असं का करतोय याचा मला त्रास, आणि हे असं का मानत नाही याचा तुला त्रास का नाही? त्रास आहे, त्रास करून घेऊ। जसं आहे तसं नको, एक्स्ट्रा काहीतरी माझ्या क्षयक्षमानुसार पाहिजे, माझ्या केवळ ज्ञानानुसार नको आहे मला, म्हणजे फक्त जाणण्यानुसार मला कोणतं कार्य नको, मला माझ्या क्षयक्षमामध्ये जसं येतंय तसं त्या ठिकाणी विश्व बनवायचंय। प्रत्येकाचं विश्व निराळं, प्रत्येक जण आपलं विश्व रचना करतोय, आणि त्याच्यामुळेच एकमेकांमध्ये भांडणं होतं, कारण सगळ्याची एकसारखे विचार नाहीत। नाना जीवा नाना कम्मा नाना विहम हवेलत, त्यामुळं सगळे विचार आणि बाहेरची रचना तशी होणार नाही। त्यामुळं आपण जसे आहोत तसे राहा, म्हणजे जाण। ओम नमः।